हॅलो, नमस्कार ताईंनो, कशा आहात तुम्ही? स्वस्त आणि मस्त ना? तर माझ्या ह्या दैनंदिन घरकाम ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आता 8 दिवस माझे काही व्हिडिओ आलेले नाही आहे, कारण मी बाहेरचेच माझी धावपळ सुरू होती, बाहेरचेच कामं होते, बाहेर जाणं होतं. तर त्याच्यामुळे काही माझे व्हिडिओ वगैरे ह्या 8 दिवसात आले नाही. तर आज मी व्हिडिओ शूट करत आहे. तर आज 26 तारीख आहे आणि वार आहे मंगळवार. तर आजपासून मी आता पुन्हा रेग्युलर आपले व्हिडिओ बनवणार आहे. तर आता सकाळचे 8:15 झालेले आहे. आज सुमेधने सुट्टी घेतली आहे, तर आज मला डबा वगैरे काही बनवायचा नव्हता. आणि आता मी चहा पराठा नाश्त्याला बनवत आहे. सुमानी योगा क्लास लावला, तर तो योगावरून आता आला आहे. त्याची आंघोळ वगैरे करणं सुरू आहे. तोपर्यंत मी इकडे नाश्ता करून घेत आहे. चहा पराठा. तर आता मी इकडे चहा पराठा बनवून घेत आहे. तर चहा पराठासाठी मी इथं आता कणिक घेतला आहे आणि आता मी इथं मीठ पण टाकून घेतलं आहे चवीपुरतं आणि आता मळून घेत आहे पीठ. तर तसं मी आता 5-6 दिवस सुमेधनी सुट्टी घेतली होती, तर मी कधी पोहा, कधी चहा पराठा, कधी असं काही नाश्ता बनवला होता. पण आता आज मी चहा पराठाच त्याला आवडतो म्हणून बनवून घेतलं. आता दूध वगैरे काढलं, तर चहा पण बनवत आहे. चहाची तयारी सुरू आहे इकडे. तर चहा आता बनवून घेत आहे मी. चायपत्ती वगैरे टाकलेली आहे. चहापत्ती टाकत आहे, सॉरी. तर आणि एक डब्बा साखरेचा डब्बा आहे, तर त्या साखर पण टाकून घेत आहे. तर सकाळी असं चहा पराठा काही नाश्ता वगैरे करून घेतो आम्ही, किंवा पोहा वगैरे. आणि मग दुपारी 12 वाजता मग वरण भाताचं कुकर लावून मग वरण भात बनवून घेते. तर आता मी फ्रीजमधून अद्रक पण काढून घेत आहे चहामध्ये टाकायला. तर आता चहा पण होत आहे इकडे. आज 5-6 दिवस थोडं निवांत असा डबा वगैरे नव्हता, तर निवांत असं स्वयंपाक नाश्ता होत होता माझा. नाहीतर जेव्हा सुमेचा डबा असतो, तेव्हा मग मी सकाळच्या डब्याबरोबरच माझा पण स्वयंपाक करून घेत असते. आणि आता इकडे पोळ्या पण बनवून घेत आहे. तर थोडं कणिक मळून घेते पुन्हा. आता इकडे चहा पण झाला बघा, आणि थोडा चहा खाली पण गेला आहे. तर आता असं अद्रक पण किसून चहामध्ये टाकलं मी. सकाळी सकाळी तर असं घाईच असते कामाची आपल्याला. अजून बरेचसे कामं करायचे आहे, म्हणून मी हे लवकर लवकर नाश्त्याचं करून घेत आहे. पुन्हा मला बरेच कामे आहे समोर. कपडे वगैरे धुवायचे आहे आणि मशीनमध्ये पण काही कपडे वगैरे लावून घ्यायचे आहे. तर आता हा असा नाश्त्याचा प्रोग्राम सुरू आहे. आता माझ्याकडे तूप होतं, तूप बनवलेलं होतं, तर तूप संपलं. आता साय पण जमा झालेली नाही आहे माझ्याकडे, म्हणून मी हे पराठ्याला तेलच लावून घेत आहे. तर आता पुन्हा दुधावरची साय काढून घ्यावं लागेल आणि नंतर पुन्हा तूप बनवावं लागेल घरी. पण बाहेरचं विकतचं तूप काही तेवढं आवडत नाही, म्हणून मी बाहेरचं विकतचं तूप घेत नाही, घरीच बनवते. तर आता सध्या तेलाचेच पराठे आम्ही खात आहे चहासोबत. तर असं. तर आता माझे पराठे पण बनवून झालेले आहे. आता चहा पराठा सुमेसाठी आणि माझ्यासाठी कपामध्ये चहा ओतत आहे. तर असं.
ताईंनो, आता हा चहा पराठा नाश्ता करत आहे. सुमितला पण दिला आणि मी पण हा चहा पराठा नाश्ता करता. या तुम्ही पण नाश्ता करायला. तर आता काल वाळत टाकलेले कपडे मी काढून घेणार आहे. आता उन्हाच्या आधी मला दुसरे पण कपडे धुवून वाळत टाकायचे आहे, म्हणून मी आधी आता हे कपडे वगैरे काढून घेते. तर आता मी असे काल खूप उशीर झाला होता मला कपडे धुवायला, तर मी रात्री कपडे धुवून असे वाळत टाकले होते. तर आता हे सुकलेले कपडे आहे तर मी काढून ठेवले, घड्या करून ठेवल्या त्या कपड्यांच्या. तर आता हे झाड आहे ना खूपच वाढलं आहे, याचे पानं उन्हाने खूप ऊन तापते त्याच्यामुळे. तर आता हे झाडाची छाटाई पण मी करून घेत आहे. मला छान नव्हतं वाटत ते वाढलेले पानं बघून, म्हणून मी हे आता वाढलेले पानं वगैरे त्याचे छाटून तिथे ठेवलेले आहे, टाकलेले आहे डस्टबिनमध्ये. आणि आता हे जे मी बाहेर जे घालून जातो ती नवीन कपडे, ते पण कपडे मी हाताने धुवून घेत आहे, कारण ते एकमेकांचे कलर एकमेकाला लागतात. म्हणजे एक दुसऱ्याचे कलर दुसऱ्या कपड्याला लागून मग ते पण खराब दिसतात. तरी पण एका ओढणीला हा हिरवा कलर लागलेला होता माझ्या कपड्यांचा. तर एका ड्रेसचा कलर लागलेला होता माझ्या एका ओढणीला, त्या क्रीम कलरच्या. तर म्हणून मी हे हातानेच धुवून घेते. बाकी काही कपडे मग मी मशीनमध्ये टाकून घेते, ज्यांचे कलर एकमेकाला लागत नाही असे रोजचे कपडे घालायचे. पण बाहेरचे कपडे हातानेच धुवून घेते, कारण एकदा कलर लागल्यावर ते कपडे इतके खराब दिसतात ना, घालायची पण इच्छा नाही होत. म्हणून मी हे हातानेच धुवून घेते. आता हे कपडे वगैरे हाताने धुवून झाले आणि हा पोर्च वगैरे धुवून घेत आहे. तर रोज जर पोर्च धुवून घेतला तर धूळ अशी वाटत नाही, नाही तर तोच धूळ घरामध्ये येतो. तर आता माझा पोर्च वगैरे धुवून झाला आणि आता मी रांगोळी वगैरे काढून घेतली. अशी कलरफुल फुल रांगोळी आहे. तर असं कलर वगैरे भरत आहे मी आता रांगोळीमध्ये. रोज जर रांगोळी काढली ना तर मला इतकं शांत समाधान वाटते घरामध्ये. आणि रोजचे कामं झाडू पोछा भांडे कपडे जे काही आपलं रोजचं रुटीन आहे ते केलं तर आपल्याला खूप प्रसन्न वाटते घरामध्ये. आणि तशी मला कामं करायची खूप सवय आहे. तर कामं जर व्यवस्थित केले नाही तर मला फ्रेशच वाटत नाही. आणि जितकी मी कामं करणार तेवढी एनर्जी मला पुन्हा एनर्जी वाटते. तर त्याच्यामुळे मला कामं करावंसंच वाटते. तर कधी मला असा आळस वगैरे येत नाही कामं करायसाठी. जेवढे कामं केले ना तेवढा उत्साह वाटते. आणि घरही मस्त स्वच्छ आणि छान आल्हाददायक वातावरण असं घरामध्ये निर्माण होते. तर प्रसन्न वाटते. तर अशा प्रकारे मी छोटीशी अशी रांगोळी काढून घेतली ताईनं. तर आता मी पोछा वगैरे लावून घेत आहे घरामध्ये असं, कारण आता बाहेरचे कामं झाले. तर आता घरातले कामं राहिले होते माझे करायचे. तर आता हा पोछा वगैरे लावून घेतला आणि आता आंघोळ वगैरे झाली माझी ना. आता केस करत आहे मी. केस वगैरे करून मग समोरचे पुन्हा कामं करायचे आहे ते करणार आहे. तर आज माझी शूटिंग सुमेध घेऊन राहिलेला आहे. सुमेध घरी असल्यामुळे, नाहीतर मी एकटी असली तर मग मी एकटीच इकडे तिकडे आपला कॅमेरा आपला ठेवून आपलं मोबाईल ठेवून मी शूट करत राहते. तर आज शूट सुमेध घेत आहे. तर अशा प्रकारे आता केस वगैरे करून घेतले आहे. थोडंसं फ्रेश पुन्हा वाटते. हे गरमीमुळे असं पूर्ण घाम होऊन जाते आणि म्हणून आता आंघोळ केल्यावर थोडंसं फ्रेश वाटते आपल्याला. तर अशी वेणी वगैरे करून घेत आहे मी. आता समोर मला वरण भात पण बनवायचा आहे. स्वयंपाक झाला का मग माझे कामच झाले असं. अरे बघा, काही कपडे हाताने धुतले, काही कपडे मशीनमध्ये धुतले असे. तर आज खूप सारे कपडे धुवून घेतले मी. कधी तर कपड्याचा एवढा गठ्ठा निघतो का खूपच. कारण आता इकडे तिकडे बाहेर जाणं होत होतं, तर त्याच्यामुळे एवढे सारे कपडे निघाले.
तर आता माझी आंघोळ वगैरे झाली आणि आता मी कुकर लावून घेणार आहे वरण भाताचं, कारण आता उशीरच झाला आहे. आज नाश्ता पण झाला, चहा पराठा, त्याच्यामुळे थोडं उशिराच आता स्वयंपाक करत आहे, सगळे कामं करून वगैरे. तर आता कुकर लावून घेणार आहे मी. तर आता मी इकडे कुकर लावून घेत आहे आणि इकडे कुकर आमचं छोटं असल्यामुळे मी त्याच्यामध्ये फक्त तुरीची डाळ शिजवून घेत आहे आणि दुसऱ्या गंजामध्ये मी भात बनवत आहे. तर आता मी भात इकडे ठेवलेला आहे ह्या गॅसवर आणि एका गॅसवर कुकर ठेवलेला आहे. आता मला वरण भात बनवून घ्यायचा आहे. तर आम्ही सकाळी आता नाश्ता केला, तर पोळ्या बनवणार नाही आहे आता मी. तर असा माझा दाल फ्राय आणि भात झाला आहे. तर आता मी जेवण पण काढून घेत आहे इथं दोघांसाठी, सुमेसाठी आणि माझ्यासाठी. तर आता भात घेतलेला आहे आणि असं दोघांच्या ताटामध्ये घेत आहे. तर असं दुपारी वरण भातच बनवून घेते. आता 5-6 दिवस झाले मी हेच करत आहे. सकाळी काही नाश्ता वगैरे करून घेतो आम्ही आणि मग दुपारचं वरण भातच बनवतो. कधी वरण भात भाजी पोळी बनवतो, पण आज आता पोळी खाल्ल्यामुळे मी आज आता पोळ्या नाही केल्या, तर वरण भातच बनवून घेतलेला आहे. तर आता एक सुमेशसाठी ताट केलेलं आहे मी, एक माझ्यासाठी. तर आता इथं निवांत बसून असं जेवण करते मी. तर आजच्या जेवणामध्ये ताईनं कांदा, लोणचं, भात आणि डाळ असं आजचं जेवण आहे, जेवण थाळी. तर या तुम्ही पण जेवा. तर याआधी माझ्या व्हिडिओला ताईंनी तुम्ही लाईक केलं आणि सबस्क्राईब केलं, त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. आणि आता ह्या नवीन व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि नवीन ताईंनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर हा व्हिडिओ मी आता इथंच एंड करते ताईंनो. तर ताईंनो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.